मी ज्यावेळेस आमच्याकडं नॉनव्हेजचं जास्त बिर्याणी आणि थाळी वगैरे व्हायची आणि त्यात काय झालं, व्हेज ऑप्शन कमी होते माझ्याकडे. मग ते मला एकाने सांगितलं बा नारायणगावच्या साईडला मासवडी वगैरे होती, ती फार फेमस आहे, तिथं फार लोक जातात. मग मी माझ्या पत्नीला आणि मी त्यावेळेस काय माझ्याकडे 2 व्हीलर होती. ओके. आम्ही दोघं 2 व्हीलरनं नारायणगावाकडे गेलो. गेल्यानंतर जे फेमस हॉटेल आहे तिथे गेलो, ती मासवडीची ऑर्डर दिली आणि मग ती मासवडी खाताना ना ज्यावेळेस माझ्या पत्नीने ती बघितली, अहो ती म्हणली ह्याच्यापेक्षा भारी तर मी चांगले बनवू शकते. मी ह्याच्यात जे मध्ये सारण वापरलंय, म्हणजे ते जे इन्ग्रेडियंट वापरलेत, तर ते चक्क त्यांनी कांदा परतून हे केलेलं आहे. म्हणजे हे असं नसतं, याच्यात तीळ, खोबरं आणि खसखस हे जातं. मग त्याच्यावर मग म्हणलं चल ठीक आहे, आपण घरी प्रयत्न करू. तर मी सुरुवातीला त्याने पहिल्या दिवशी घरी 2 रोल करून तयार दिले आणि मग मी तेच हॉटेलवर आणले आणि मी ते माझ्या जवळच्या गेस्टला आधी म्हणलो, आपण प्रयोग बाहेरच्यावर नाही करायचं, आपण जवळच्याच जाऊ. पण ते म्हणले अरे हे तर एवढं भारी लागते. आणि त्याच्याबरोबर जी करी बनवायची, जे आपण जे मासवडीला जो रस्सा बनवतो, तर ते रस्सा माझ्या मिसेसने काय सांगितलं, म्हणजे जे आपण घरी आमटी करतो ना, आमटी सेम त्या टाईममध्ये ते कांदे चुलीमध्ये भाजायला टाकले त्याने, ते कांदे त्याच्यानंतर ते याचं सारण काढून अगदी तशी आमटी. आणि आजही हुबेहूब माझ्याकडं नाही म्हणलं तर दिवसभराला 100 ते 200च्या पट्टीतच मासवडी थाळी जाते नाही करत. आणि सर तब्बल 3 वर्ष माझ्या पत्नीने घरूनच ते स्वतः करून द्यायची. पण त्यावेळेस ना बऱ्याच मध्यंतरी तिचा ते बेसन हटून वगैरे असं त्रास व्हायला लागला सोबत. आता ते थोडंसं कमर्शियलमध्ये आणलं आणि आता मी ते चालू